सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भारत भूमीवर अधर्म, अनीती, अनाचाराचे काळे मेघ ज्या ज्यावेळी दाटून येतात त्या त्यावेळी युगपुरुष जन्माला येतात आणि गीतेमधील हे वचन सार्थ ठरवतात. होय, स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा समाज पारतंत्र्य आणि जाचक रूढी परंपरांच्या शृंखलात बद्ध होता, तेव्हा अनेक समाजधुरीणांनी समाजाला या कांचणाऱ्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचलं. स्वांत सुखाय जगण्याचा विचारही न करता देशासाठी जीवन समर्पित केलं. यातील सर्वात अग्रणी नाव होतं गोपाळ गणेश आगरकर. हे महान समाजसुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, युगप्रवर्तक गोपाळ गणेश आगरकर अवघ्या 39 वर्षांच्या अल्पायुषी जीवनात तत्कालीन कर्मठ समाज आणि अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकले. त्यांचा कठोर जीवन संघर्ष पुरोगामी आधुनिक समाजाची पायाभरणी करणारा ठरला. महाराष्ट्रातील कराड तालुक्यातील हेच ते त्यांचं जन्मग्राम टेंबू. या चिमुकल्या गावातल्या एका कौलारू घरात 14 जुलै 1856 रोजी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला आणि या वास्तूत एका गौरवशाली युगपर्वाचा आरंभ झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणेशपंत आणि आईचे नाव सरस्वती. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. टेंबू या जन्मगावी शाळा नसल्यामुळे आगरकरांना वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी घरापासून दूर आजोळी कराडला शिक्षणासाठी राहावे लागले. गोपाळरावांनी कराड इथे अवघ्या 12 रुपये पगारावर मुन्सफाच्या कचेरीत उमेदवारी पत्करली. याच काळात एका निबंध स्पर्धेत अप्रतिम निबंध लिहून बक्षीस मिळवले. कराडचे मुन्सफ नागपूरकर यांनी या मुलाची तैलबुद्धी आणि शिक्षणाची आस अचूक ओळखली. त्यांनी आगरकरांच्या हातात 500 रुपये ठेवले. 16 वर्षाच्या या कणखर मुलाने हे पैसे घेऊन 150 मैलांचा पायी प्रवास करत शिक्षणासाठी कराडहून रत्नागिरी गाठलं. मात्र रत्नागिरीत उच्चशिक्षित काकांच्या घरी खूप कटू अनुभव आले. कदाचित त्यामुळेच पुढील काळात सामाजिक अन्यायाविरुद्ध लिहिताना त्यांची लेखणी धारदार झाली असावी. पुनश्च हरिओम. गोपाळराव कराडला परतले. तिथे त्यांनी एका दवाखान्यात कंपाऊंडरची नोकरी धरली. मात्र एकदा तिथे प्रेतांची चिरफाड पाहणे असह्य झाल्याने त्यांनी तीही नोकरी सोडली आणि शिक्षणासाठी ते मामाच्या घरी अकोल्याला आले. अकोल्याच्या शाळेत असताना एकदा त्यांना घरकामामुळे शाळेत येण्यास उशीर झाला. तेव्हा हेडमास्तर महाजनी म्हणाले, तुमच्या हातून शाळेत वेळेवर येणे जमत नाही तर बाकी काय जमणार तुम्हाला? यावर गोपाळराव बाणेदारपणे उत्तरले, आपल्यासारखा MA होईल तरच नावाचा आगरकर. 1875 साली गोपाळराव मॅट्रिक झाले. आता MA होण्याची प्रतिज्ञा पूर्ण करायची तर पुण्याला कॉलेजात दाखल होणे क्रमप्राप्त होते. पण पैशांची सोय कशी करायची? परंतु त्यांचा ठाम निग्रह पाहून त्यांच्या शिक्षकांनी 60 रुपये वर्गणी जमवली. ती रक्कम घेऊन त्यांनी पुण्याला डेक्कन कॉलेजात प्रवेश मिळवला. एक यक्ष प्रश्न होता.
कॉलेजची फी आणि राहणे यासाठी दरमहा 25 रुपये खर्चाची तजवीज कशी करायची? कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हा प्रश्न सहज सोडवला. वऱ्हाड समाचार या वृत्तपत्रात लेख लिहून त्यांना दरमहा 5 रुपये मिळू लागले. निबंध स्पर्धांमधून बक्षिसे मिळवून, रंगमंचासाठी नाटके लिहून ते खर्चाची तरतूद करत. शिवाय त्यांनी ज्युनियर स्कॉलरशिप सुद्धा मिळवली. तरी सुद्धा एकच सदरा रातोरात वाळवून घालण्या इतकं काटकसरीचं जिणं त्यांना जगावं लागत होतं. परिणामी तरुण वयात त्यांची प्रकृती खालावू लागली. त्यांना दम्याचा विकार जडला. 1878 मध्ये आगरकर BA झाले. MA त्यांनी तत्वज्ञान आणि इतिहास हे विषय घेतले होते. त्यामुळे मिल, स्पेन्सर यांच्या ग्रंथसंपदेचा त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले. कॉलेजच्या काळात त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास बारकाईने वाचला होता. त्यामुळे त्यांना देशाच्या अवनतीची कारणे जाणवत होती. त्यावर त्यांचे विचार मंथन चालू होते. पदवी प्राप्त झाली. आता आपला मोठा मुलगा पगारदार होईल आणि आपली विपन्नावस्था संपेल अशी आशा त्यांच्या आईला वाटू लागली. पण त्या एका व्रतस्थ समाजधुरीणाच्या मातोश्री होत्या. आगरकरांनी त्यांना एका पत्रातून स्पष्टपणे कळवले, आई, आता तू मोठाले मनोरथ करत असशील, पण मी स्पष्ट सांगतो की मी विशेष संपत्तीची हाव न धरता फक्त पोटापुरता पैसा कमवेन आणि सर्व वेळ समाजहितासाठीच खर्च करेन. आगरकरांचा हा पोकळ निश्चय नव्हता. हाती असलेलं लेखणीचं अस्त्र परजवत हिंदू धर्मातील अनिष्ट रीतिरिवाजांवर प्रहार करण्यास त्यांनी सुरुवात केली. समाजात अज्ञान, दारिद्र्य, विषमता यांचे प्रमाण किती भयावह आहे याची एव्हाना त्यांना पूर्ण कल्पना आली होती. म्हणूनच देशहितार्थ आयुष्य वेचण्याचा अंकुर विशीच्या आतच त्यांच्या मनात रुजला. कॉलेजच्या काळातच आगरकरांना बाळ गंगाधर टिळकांसारखा मित्र मिळाला. दोघांच्या मनातली देशप्रेमाची तळमळ हा मैत्रीचा समान धागा होता. काही सामाजिक समस्यांवर मतैक्य नसले तरी शिक्षण प्रसाराशिवाय आपल्या देशाला ऊर्जितावस्था येणार नाही यावर उभयतांचे एकमत होते. सुदैवाने स्वकीयांसाठी छात्र तेजाचे आणि राष्ट्रभावनेचे शिक्षण देणारी शिक्षण संस्था काढण्याचे विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निश्चित केले आणि टिळक व आगरकरांना शिक्षण क्षेत्राचा मार्ग गवसला. तिघांच्या उत्कट ऊर्जेतून 1 जानेवारी 1880 रोजी पुण्यात मोरोबा दादांच्या वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधील इतिहास विषयाचे अध्यापक योगेश पाटील सांगतात, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, बाळाजी आवजी भागवत आणि व्यंकटेश बाळाजी करंदीकर या चौघांच्या मनामध्ये विषय चाललेला होता. चौघांच्या मनामध्ये विचार चाललेला होता की या देशासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. या देशाला घडवण्यासाठी, वाढवण्यासाठी आपल्याला काहीतरी घडवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि या प्रयत्नांमध्ये असतानाच त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली आणि ती म्हणजेच शिक्षणामुळे देश बदलू शकतो. आणि याच कालावधीमध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर अर्थात मराठी भाषेचे शिवाजी हे सरकारी नोकरी सोडून नवीन शाळा काढण्याच्या विचारात आहेत याची माहिती आगरकर टिळकांना कळाली. आणि या चौघांनी जाऊन त्यांची भेट घेतली आणि यातूनच सुरुवात झाली एका नव्या विचाराची. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा यांच्या उन्नतीसाठी, यांच्या जागृतीसाठी राष्ट्रीय शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा काढण्याचा निर्णय या सर्वांनी मिळून घेतला. आणि या 5 जणांनी निर्णय घेतल्याच्या नंतर न्यू इंग्लिश स्कूलच्या विचारांना सुरुवात झाली, त्याच्या कार्यपद्धतीला सुरुवात झाली. 20 रुपये भाडे या तत्वावरती मोरोबा दादांचा वाडा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला. अशा पद्धतीने आगरकरांनी निर्धार करून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश केला आणि मोरोबा दादा वाडा आता सध्याच्या पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौक ते जोगेश्वरी मंदिर यांच्या मध्ये जी पुस्तकांची रांग आहे त्या ठिकाणी असणारा मोरोबा दादांचा जो वाडा होता त्या वाड्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. ही शाळा मोरोबा दादा वाड्यामधून पुढे गद्रे वाड्यामध्ये आली, कारण त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या प्रचंड वाढलेली होती. आणि गद्रे वाड्यामध्ये ही जी विद्यार्थी संख्या आहे त्याच्या आधारे
1883 ते 1908 या कालावधीमध्ये ही शाळा त्या ठिकाणी होती. याच ठिकाणी चिपळूणकरांचं निधन झाल्याच्या नंतर वामन शिवराम आपटे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि इतर सर्वांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांची स्थापना केली. 1908 पर्यंत ही शाळा त्या ठिकाणी होती. त्यानंतर तो गद्रेवाडा आणि गद्रेवाड्याच्या सोबत शेजारीच असणारा होळकर संस्थानाकडून मिळालेला होळकरवाडा, या दोन्हीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल शाळा भरत होती. परंतु या दोन्ही ठिकाणची संख्या अजून अपुरी पडू लागली आणि म्हणून या दोन्ही ठिकाणं आहेत ती एकत्र केली गेली आणि सध्याच्या काळातली अहिल्यादेवी हायस्कूल पुणे ही शाळा आज त्या ठिकाणी भरते. यानंतर हीच शाळा न्यू इंग्लिश स्कूल पुणे ही शाळा नानावाड्यामध्ये गेली. 1908 ते 1954 या कालावधीमध्ये सलग कालावधीमध्ये ही शाळा या ठिकाणी भरत होती. पण नानावाड्याचा हा जो कालावधी होता, याच ठिकाणी असणारे एक विद्यार्थी, त्यांचं नाव होतं पुना विरकर. सध्या जे विरकर डिक्शनरीज, इंग्लिश डिक्शनरी जी आहे, त्या डिक्शनरीशी संबंधित ते व्यक्तिमत्व होतं. हे पुना विरकर हे त्या नानावाड्यामध्ये विद्यार्थी होते आणि जेव्हा ते त्या शाळेमध्ये शिक्षक झाले, मुख्याध्यापक झाले, तेव्हा बदलती परिस्थिती त्यांनी पाहिली आणि 1946 ते 1954 या कालावधीमध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन तिथल्या काही आर्किटेक्चरची मदत घेतली आणि वाय शेप अशी एक नवीन वास्तू उभारायचं त्यांनी ठरवलं. नानावाडा पुणे महानगरपालिकेला विकला गेला आणि त्यानंतर ती शाळा ज्या ठिकाणी आली ते ठिकाण आपण मागे पाहत आहोत, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे. हीच ती त्या शाळेची चौथी भव्य अशा प्रकारची वास्तू. गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी कोल्हापूरच्या गादीसाठी जे कष्ट घेतले त्याची परिणिती म्हणजेच डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेला जे पहिले अध्यक्ष लाभले ते म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज. याशिवाय या शाळेला अतिशय महनीय अशा व्यक्तींची परंपरा लाभलेली आहे. मुख्याध्यापकांमध्ये संस्कृत कोशागार वामन शिवराम आपटे, त्यानंतर भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा गांधीजींचे गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले, इतकंच काय तर मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखले जाणारे मोरा वाळंबे यांसारखे मुख्याध्यापक या शाळेला लाभलेले आहेत. याशिवाय शिक्षकांची जर आपण तुलना केली, शिक्षकांचा जर आपण विचार केला, मराठीचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज, कवी केशवसूत आधुनिक काव्याचे जनक, इतिहासाचार्य विकार राजवाडे, अशा प्रकारच्या अनेक महनीय व्यक्ती या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम त्यांनी केलेलं आहे. दमाम मिराजदार यांसारखे विनोदाचे महान व्यक्तिमत्व असणारे, त्यांची मिराजदारी संपूर्ण महाराष्ट्रभर चालली, तेही या शाळेमध्ये शिक्षक होते. आणि विद्यार्थ्यांकडे पाहायचं झालं तर मराठी कादंबरीचे, आधुनिक कादंबरीचे जनक हरी नारायण आपटे, क्रांतीवीर ते सत्याग्रही असा आपल्या जीवनाचा प्रवास करणारे सेनापती बापट, शहीद दिन आपण सर्वजण साजरे करतो त्या त्रिकुटातील शिवराम हरी राजगुरू, त्याचसोबत चले जाव आंदोलनामध्ये पुण्यातून पहिल्यांदा शहीद होणारे नारायण दाभाडे, समाजवादाचे संपूर्ण देशाचं नेतृत्व असणारे एस.एम. जोशी, नागगोरे यांसारखी व्यक्तिमत्वे या शाळेला विद्यार्थी म्हणून लाभलेली आहेत. इतकंच काय, ज्या पद्धतीने, ज्या उद्देशाने या शाळेची सुरुवात झाली, तो उद्देश म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान या शाळेचं असणारच होतं आणि देशाच्या संविधान निर्मितीमध्ये या शाळेचे विद्यार्थी बाळ गंगाधर खेर यांचा सहभाग होता. अल्पावधीत या अंकुराचा वटवृक्ष झाला. हजेरी पटावरील विद्यार्थ्यांची संख्या शेकडोत गेली. पुढे सलग 7 वर्षे जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्तीचे मानकरी याच शाळेचे विद्यार्थी होते. अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे शालेय शिक्षण याच शाळेत झाले. या भरघोस यशाने स्वदेशी शिक्षण संस्थांची गरज अधोरेखित झाली आणि 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. या संदर्भात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शरद कुंटे सांगतात, मुळामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची जी स्थापना झाली होती ती राष्ट्रीय शिक्षण देणे हा प्रमुख उद्देश, ते सर्वांना परवडणाऱ्या दरामध्ये देणे आणि उत्तम गुणवत्तेचं शिक्षण देणं हा त्याचा जोड उद्देश अशा स्वरूपामध्ये मांडला गेला होता. जी सगळी
महान मंडळी सगळे एकत्र आली होती. स्वतः लोकमान्य टिळक होते, आगरकर होते, चिपळूणकर थोडे नंतर जॉईन झाले, पण चिपळूणकर त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या मंडळींमध्ये एक जबरदस्त ध्येयनिष्ठा होती. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय याच्या संबंधीची त्यांची कल्पना अतिशय स्पष्ट होती की राष्ट्रीय शिक्षण द्यायचं म्हणजे काय करायचं. दोन गोष्टी आत्ता चर्चा करताना लोकांना काही वेळा असं वाटतं की त्यावेळी राष्ट्रीय शिक्षणाचा अर्थ फक्त इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्याची एक भूमिका तयार करणं असंच असलं पाहिजे. असं ते नव्हतं. म्हणजे या सगळ्या जणांच्या लेखनामध्ये जे सगळे वेगवेगळे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये आपण स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे, आपण आपल्या देशामध्ये एक स्वत्व जागृतीसाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. काय झालं होती त्यावेळी अवस्था की इंग्रजांचा 1857च्या युद्धामध्ये विजय मिळालेला तो इतका मोठा विजय होता तो की त्यामुळे सगळ्या देशातल्या विचारवंतांचं मनोधैर्य खचलं होतं की आपण कमी दर्जाचे आहोत, आपला धर्म कमी दर्जाचा आहे, आपली संस्कृती कमी दर्जाची आहे, आपलं शिक्षण कमी दर्जाचं आहे, आपल्या इथले उद्योगधंदे कमी दर्जाचे आहेत. अशी एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्सची भावना समाजात सगळी निर्माण झालेली होती. त्या इन्फिरिटी कॉम्प्लेक्सच्या भावनेतून समाजाला बाहेर काढणं, त्यासाठी जी शिक्षणाची रचना करायला लागेल ते राष्ट्रीय शिक्षण, अशी भूमिका टिळक आणि आगरकर दोघांनीही मांडली होती. दोघंही केसरीचे बराच काळ संपादक होते आणि त्याच्यामध्ये ही भूमिका त्यांनी वारंवार मांडलेली आहे की राष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय, फक्त स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणं असं नाही, तर आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्व स्तरावरती समाजाचा आत्मविश्वास वाढवणं. टिळकांनी त्याच्यासाठी शब्द वापरला, या प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजाला आत्मनिर्भर करणं, दुसऱ्याच्या तोंडाकडे बघायची वेळ न येणं. ही भूमिका त्यांची स्पष्ट असल्यामुळे त्यांनी जे सगळे सहकारी जमवले त्या सगळ्या सहकाऱ्यांना आपण काय करायचं याची कल्पना स्पष्ट होती, क्लिअर होती. लोकमान्यांनी स्वतः परिश्रम खूप केले, त्यांनी स्वतः मनापासून शिकवलं, त्याच्या समाजातले वेगवेगळ्या स्तरातले लोक आणून जोडण्याचं काम लोकमान्यांनी केलं. पण आगरकर त्याच्या एक पाऊल पुढे होते. आगरकरांनी संस्थेसाठी जीवाभावानी काम करणारी माणसं जोडण्याचं काम केलं. पहिल्या काळातले जे सगळे लाईफ मेंबर होते ते सगळे लाईफ मेंबर आगरकरांच्यामुळे जोडले गेले. त्यातले काही इतर कोणाच्या तरी ओळखीमुळे किंवा त्यांच्या व्यक्तिगत संबंधामुळे नोकरी झाले डेक्कन एज्युकेशनच्या, पण नोकरीत येणं वेगळं आणि लाईफ मेंबर होणं वेगळं. लाईफ मेंबर होणं याचा अर्थ हे जे ध्येय आहे राष्ट्रीय शिक्षणाचं, या ध्येयासाठी सगळं स्वतःचं आयुष्य देणं आणि पूर्ण स्वतःचा वेळ, स्वतःची शक्ती, स्वतःचा पैसा देखील खर्च करण्याची मानसिकता ठेवून एक आयुष्यभर त्यासाठी परिश्रम करणं, ही मानसिकता त्या कर्मचाऱ्यांची घडवणं आणि त्यांचं एक सक्षम मंडळ तयार करणं, असं काम आगरकरांनी केलं. हे त्याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आगरकर नंतर फार काळ राहिले नाहीत. म्हणजे मुळामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कामामध्येही ते 5-7 वर्ष पुढे तेवढ्या प्रमाणात सक्रिय राहिले. 1885 नंतर तर 95मध्ये तर त्याचं निधनही झालं. त्यामुळे फार काळ त्यांचं संस्थेला सहभाग मिळाला किंवा कॉन्ट्रीब्युशन मिळालं असं नाही. या काळात त्यांनी जी माणसं उभी केली, टीम उभी केली, ती टीम संस्थेला दीर्घकाळ पुढे घेऊन गेली. म्हणजे मी त्याचं वर्णन असं करतो की पहिल्या काळामध्ये दिशा सेट करणं आणि त्याला एक मोमेंटम देणं कामाला, की आमची दिशा काय आहे राष्ट्रीय शिक्षण देण्याची, आणि त्याला मोमेंटम कसा मिळेल तर पूर्ण वेळ या संस्थेसाठी देणारी माणसं निर्माण करण्याची प्रक्रिया. या दोन गोष्टी एकत्र जोडण्याचं काम आगरकरांनी केलं. हे त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तो जो मोमेंटम आणि ती जी दिशा संस्थेला त्या पहिल्या काही वर्षांमध्ये प्राप्त झाली, ती संस्था अजूनही टिकवून आहे. 2 जानेवारी 1885 रोजी गद्रेवाड्यात फर्ग्युसन महाविद्यालयाचा पहिला वर्ग भरला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक आगरकर विद्यार्थ्यांना इतिहास विषय तन्मयतेने रंगवून शिकवत. त्यामुळे लवकरच ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. पुढे 1892मध्ये आगरकरांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून पदभार स्वीकारला. फर्ग्युसन कॉलेजच्या ऐतिहासिक परंपरेविषयी विद्यमान प्राचार्य R.G. परदेशी सर सांगतात, गोपाळ गणेश आगरकर हे
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, आजीव सदस्य, तसेच दुसरे प्राचार्य. आणि त्या प्राचार्यपदा करत असताना त्यांनी काम जे शिक्षणासाठी त्यांनी विचार केला आणि समाजाला सुधारण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं ठरवलं, त्याच परंपरेचा वारसा आम्हाला मिळालेला आहे. आणि मी आज प्राचार्य म्हणून काम करत असताना आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीने देखील याच प्रकारचा त्यांचा विचार पुढे नेण्याचा आणि समाज सुधारण्यासाठी किंवा समाजासाठी जे काही गरज आहे शिक्षणाची जोड देऊन आणि ते देश बांधणीसाठी कसं मदत करता येईल याचाच आम्ही आज प्रयत्न करत आहोत. आणि त्या परंपरेचे पाईक असल्याचं आम्हाला भाग्यशाली समजतो. सद्यस्थितीत स्थितिशील समाजाला गतिशील आणि विचारप्रवण बनवण्यासाठी वृत्तपत्रांचे प्रभावी माध्यम हाताशी असावे असे टिळक आणि आगरकर या दोघांनाही वाटू लागले. यास्तव 2 जानेवारी 1881 रोजी टिळकांनी मराठाची सूत्रे हाती घेतली. 4 जानेवारी 1881 रोजी केसरी प्रकाशित झाला. त्यावर संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर हे नाव मुद्रांकित झाले. सुरुवातीला केसरीच्या अवघ्या 200 प्रती छापल्या जात. अल्पावधीत केसरीचा खप 1,500वर गेला. याचं श्रेय आगरकरांचे काटेकोर संपादन, तत्कालीन विषयांची अचूक निवड आणि परखड वैचारिक लेखन यांनाच जाते. सकाळ वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस याचे विवेचन करतात. गोपाळ गणेश आगरकरांची पत्रकारिता म्हणजे साधारण 1880 नंतरचा हा काळ आपण डोळ्यासमोर घेतो. 1880 आणि त्याच्या आसपासच्या सगळ्या कालावधीमध्ये गोपाळ गणेश आगरकरांची पत्रकारिता आहे. त्यांच्या पत्रकारितेची धारणा अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे त्यांनी पत्रकारिता कशासाठी करतायत याच्याबद्दल त्यांनी स्वतःही लिहून ठेवलेलं आहे. केसरीमधल्या त्यावेळच्या त्यांच्या निबंधांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख येतो. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांनी पत्रकारितेबद्दल लिहिताना, वर्तमानपत्रांबद्दल लिहिताना अगदी स्पष्टपणे असं म्हटलंय. त्यात ते असं म्हणतात की पत्रकारांचं, वर्तमानपत्रांचं मुख्य काम हे गस्त घालण्याचं आहे. ज्याप्रमाणे रात्री एखादा व्यक्ती गस्त घालत असतो, एखादा सुरक्षारक्षक गस्त घालत असतो, त्यांनी गुरखा हा शब्द वापरलेला नाही, पण त्यांनी खूप छान लिहिलेला आहे की ज्या पद्धतीनं रात्री गस्त घातली जाते आणि रात्रीच्या अंधारांमधल्या दिव्यांमधनं एखादा व्यक्ती चालत गस्त घालत जातो, त्यावेळी आत बसलेल्यांना सुरक्षित वाटतं. तर ही पत्रकाराची भूमिका आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. वर्तमानपत्रांची ही गस्त घालण्याची भूमिका आहे, ज्याला आजच्या काळामध्ये आपण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, सिव्हिक इश्यू, डेव्हलपमेंटल जर्नलिझम अशी तांत्रिक आणि अगदी वैशिष्ट्यपूर्ण नावं दिली आहेत. त्याला खूप त्यांनी जेनेरिक शब्द वापरलेला होता की पत्रकाराचं, वर्तमानपत्रांचं काम हे गस्त घालण्याचं आहे. त्या एकूण 125-150 वर्षापूर्वीच्या काळामध्ये आगरकरांनी ज्या निर्भीडपणानं लिहिलं, तो काळ हा एकाच वेळी भारतामध्ये ट्रान्झिशन खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा काळ होता. शिक्षण हे स्थिरावत होतं, शिक्षण नव्याने येत होतं, स्थिरावत नव्हतं पण नव्याने येत होतं. वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्र काढण्याचा एक आत्ता ज्याला आपण स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणतो, तशी ती स्टार्टअप इकोसिस्टीम त्या काळातली होती. जे शिकलेले आहेत ते अधिक त्यांचं ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर करायचे. आणि दुसरी अशी लोक होती आगरकरांसारखी जे शिकलेत आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर फक्त वाचनासाठी होऊ नये तर त्यातून चळवळी उभ्या राहाव्यात. त्यामुळं अगदी छोट्या छोट्या विषयांवर आगरकरांनी खूप सविस्तरपणानं लिखाण केल्याचं आढळतं. 2 टप्प्यांमध्ये लिखाण आहे. एक केसरीमध्ये जसं निबंध लिहिलेले आहेत, त्यांनी अग्रलेख लिहिलेले आहेत. सुधारकमध्ये त्यांनी अग्रलेख निबंध या पद्धतीनं पण लिखाण केलेलं आहे. ह्या अग्रलेख आणि निबंधांमध्ये, अग्रलेखामध्ये ते स्पष्ट मतं मांडायचे, निबंध अधिक सविस्तर असायचे आणि निबंधाला तत्कालीन म्हणजे कंटेम्पररी ज्याला व्हॅल्यू म्हणतो असं नाही आहे, पण ते आजही तेवढेच लागू पडतात असे आहेत. स्त्री सुधारणा संदर्भातली आगरकरांच्या भूमिकेची आपण कायम चर्चा करतो, त्याबद्दल त्यांना सन्मानही देतो. पण त्यांची नेमकी भूमिका काय होती तर ती भूमिका त्यांनी त्यांच्या पत्रकारितेतून मांडली. ती मांडताना वर्तमानपत्रांचं काम त्यात काय हे सुद्धा त्यांनी आवर्जून मांडलेलं होतं. म्हणजे स्त्री सुधारणेसाठी वर्तमानपत्रांनी काय केलं पाहिजे, पत्रकारांनी काय केलं पाहिजे, अगदी जातीनिहाय त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की ब्राह्मण स्त्रियांनी कशा पद्धतीनं, ब्राह्मण स्त्रियांच्या प्रश्नांकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, मराठा स्त्रियांच्या प्रश्नांकडे कशा पद्धतीने बघितले पाहिजे, एकूण भारतामधल्या तत्कालीन समाजरचनेमधल्या दलित म्हणून मानल्या जाणाऱ्या घटकाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, ह्या सगळ्या विषयांवर आगरकरांनी त्यांच्या स्वतःच्या लिखाणातून तर मांडलं, पण पत्रकारितेची दिशा काय असावी हे अगदी स्पष्टपणानं मांडलेलं होतं. गस्त घालण्याची पत्रकारिता म्हणजे काय ह्याच्यावर खूप त्यांनी चांगलं पुढं स्पष्टीकरण केलं आहे की छोटे छोटे घटक असतात समाजातल्या, छोट्या प्रश्नांकडे आपण कशा पद्धतीनं वर्तमानपत्रांनी बघितले पाहिजे, ते प्रश्न का मांडले पाहिजेत,
तर गस्त घालताना एखाद्या ठिकाणी काही अडचण दिसली, काही गडबड दिसली, तर तो गस्त घालणारा माणूस तिथं मदतीला जातो, मदत मिळवण्यासाठी इतर लोकांना बोलवतो. तर हे काम पत्रकारांचं आहे, वर्तमानपत्रांचं आहे, असं त्यांची भूमिका पत्रकारितेबद्दलची होती. म्हणजे गस्त घालताना पत्रकाराला एखादी अडचण दिसली, एखादी समस्या दिसली, तर ती समस्या त्यानं वर्तमानपत्रातून मांडावी. त्या वर्तमानपत्रातनं मांडल्यानंतर त्या वर्तमानपत्राकडं अधिकाऱ्यांपर्यंत ती समस्या पोचवावी, त्या संबंधित विभागापर्यंत पोचवावी. समाजातल्या त्या घटकाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आणि तो घटक यांच्यामध्ये मध्यस्थाचं काम दलालाचं नव्हे, ते खूप स्पष्टपणानं म्हणतात की गस्त घालणाऱ्या व्यक्तीचं काम पत्रकारांना करावं आणि ती समस्या सोडली की दुसऱ्या समस्येकडे जावं. ज्याला आत्ता आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, सामाजिक उत्तरदायित्व म्हणतो, तर ते उत्तरदायित्व पत्रकारांच्या मध्ये असलं पाहिजे, ही आगरकरांची भूमिका होती. आणि ती भूमिका त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पत्रकारितेतून मांडली, स्वतः वर्तमानपत्र चालवताना मांडली आणि स्वतःचं वर्तमानपत्र ज्यावेळी सुधारक काढलं त्यावेळी सुद्धा ती भूमिका आग्रहानं घेतलेली होती. आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आपण म्हणतो, पण आगरकर त्याच्या खूप पुढं जायचे. फक्त इन्व्हेस्टिगेशन नव्हे, तर तो प्रश्न मांडायचे, त्या प्रश्नावर काय प्रॉबेबल सोल्युशन्स आहेत ती त्यांच्या पत्रकारितेतून मांडायची आणि पुन्हा त्याच्यावर लिहायचे की हे वर्तमानपत्रांचं काम आहे, तुम्ही फक्त प्रश्न मांडू नका, ते प्रश्न सोडवायला जा. ज्याला आज आपण सोल्युशन बेस्ड जर्नलिझम असं देशभरामध्ये मानतो, पण त्यांनी त्यांच्या कामातून या स्वरूपाची प्रश्नांची उत्तरं शोधणारी पत्रकारिता सुद्धा केलेली होती, ती करून दाखवली होती. आणि त्या स्वरूपाच्या पत्रकारितेचं ती मूल्य इतकी शाश्वत आहेत की ती आजच्या पत्रकारितेला अगदी 2023-2030 साली जरी आपण पत्रकारिता घेतली तरी त्याच्यामध्ये सुद्धा तीच मूल्य लागू पडतील असं मला वाटतंय. आगरकरांनी केसरी, मराठा सारख्या वृत्तपत्रातून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांतील नवे आधुनिक विचार महाराष्ट्रातील वाचकांसमोर ठेवले आणि वाचकांना सुधारणा सन्मुख केले. त्यासंबंधी विवेचन करत आहेत भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराचे निबंधक आणि अभिरक्षक श्री श्रीनंद बापट. 4 जानेवारी 1881 या दिवशी केसरी सुरू झाला आणि केसरी आणि मराठा या दोन्ही वृत्तपत्रांचे संयुक्तपणे संपादक टिळक आणि आगरकर हे होते. 1887 सालपर्यंत ही स्थिती कायम होती. या काळात त्यांनी जसे राजकीय प्रश्न मांडले, लोकांच्या जगण्या वागण्यातले प्रश्न हे केसरीमधून मांडले, तसेच त्यांनी फार महत्त्वाचे सामाजिक प्रश्न हे त्यावेळेला हाताळले. आता त्याच्यापैकी 2 उदाहरणं जर पाहिची तर आपल्याला असं आढळेल की 1883 सालच्या जानेवारी महिन्यामध्ये न्हाणवली या नावाचे 4 लेख त्यांचे आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जे आपले 16 संस्कार असतात, त्या 16 संस्कारांपैकी जो पहिला संस्कार आहे गर्भाधानाचा, तर तो असा आता कसा कालसुसंगत नाही, किंबहुना तो कालबाह्य झालेला आहे आणि करता कामा नये, अशा स्वरूपाचं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी शास्त्राच्या आधारे केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. तसंच मग त्यावेळेचा एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे संस्थानिकांनी दत्तक मुलं घेण्याचा. आता लॉर्ड डलहौसीनी ते दत्तक नाकारून अनेक संस्थानं खालसा केली होती आपल्याला माहिती आहे. तर वस्तुतः दत्तक घेणं हे प्राचीन शास्त्रांच्या दृष्टीने संमत नाही, अशा प्रकारचं प्रतिपादन हे दत्तकाची आवश्यकता या लेखमालेमध्ये त्यांनी केलं होतं असं आपल्याला दिसून येतं. त्या लेखांची जर धाटणी बघितली आणि त्यातली जर भाषा बघितली आणि नंतर जर सुधारक हे जे आगरकरांचं पत्र होतं त्यातल्या भाषेशी त्याची तुलना केली तर लक्षात येतं की हे लेख आगरकरांनी लिहिलेले असले पाहिजेत. टिळकांची भाषाशैली ही वेगळी आहे, आगरकरांची वेगळी आहे. त्यामुळे अशा दृष्टीने आगरकर हे अगदी त्यांच्या तारुण्यापासून सुधारणांच्या बाबतीत आग्रही होते. सुधारणांच्या बाबतीत आग्रही असताना त्यांचा प्राचीन शास्त्रांचा आणि परंपरांचा तितकाच अभ्यासही होता, हे आपल्याला कायम दिसून येतं. एक दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे हे लेख लिहिले तेव्हा हे दोघेही संपादकद्वय हे 26 वर्षाचे होते फक्त. त्या दोघांचाही जन्म 1856च आहे आणि हे लेख लिहिले गेले ते 1883 साली लिहिले गेले. तर ही मोठी लक्षणीय गोष्ट आहे. आगरकर, टिळक आणि चिपळूणकरांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन संस्थेमध्ये मला शिक्षण घेता आलं, याचा पुणेकर म्हणून मला खूप अभिमान आहे. पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट किंवा विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. सर भांडारकर, न्यायमूर्ती रानडे अशा थोर शिक्षणतज्ज्ञांनी इथे अनेक विद्यार्थी तयार केले. त्याच्यातच
आगरकर, टिळक किंवा राजवाडे अशी बरीच नावं घेता येतील. फर्ग्युसनच्या परंपरेमध्ये जसे पहिल्यांदा व्ही.एस. आपटे प्राचार्य होते, त्याच्यानंतर स्वतः आगरकर प्राचार्य होते, तसंच विश्वनाथ राजवाडे हे सुद्धा तिथे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं आणि नंतर भांडारकरमध्ये ते संशोधन करत होते. आत्ता आपण ज्या वृक्षाखाली बोलतो आहोत तो वृक्ष स्वतः राजवाडे यांनी 80 वर्षापूर्वी स्थापन केला आणि आज जे वृक्षाचं मोठं झाड दिसतंय, जे ओसाड भागात निर्माण झालं, त्या पद्धतीनेच या विद्वानांनी पुण्यामध्ये एक ज्ञानगंगेचा मोठा वृक्ष स्थापन केला आणि अनेक विद्यार्थी तयार झाले. समाज सुधारणा ही नेहमी विद्वानांच्या कडूनच होत असते. ज्ञानोपासना जी आहे ती पुण्यात उत्तम पद्धतीने या परंपरेने चालू केली. दरम्यान कोल्हापूर संस्थानाच्या महाराजांवरील अन्यायाच्या प्रकरणातील लेखांमुळे टिळक आणि आगरकर या मित्रद्वयीला 4 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. या अनुभवांवर आधारित डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक त्यांनी लिहिले. ते खूप गाजले. या बंदिवासाच्या काळात आगरकरांना समाजातील उपेक्षित घटकाचे जग कसे असते याचे सम्यक दर्शन झाले. ते अस्वस्थ झाले. यातूनच त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटचे भाषांतर विकार विलसित या नावाने केले. तुरुंगातील त्यांची ही लेखन निर्मिती त्यांच्या स्थितप्रज्ञ, स्वयंप्रज्ञ प्रतिभेचीच जणू साक्ष देते. त्याविषयी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन विभाग प्रमुख डॉक्टर प्रदीप आपटे सांगतात. गोपाळ गणेश आगरकर म्हटलं की माणसांच्या डोळ्यासमोर जो येतो तो म्हणजे सुधारक विचाराचा सातत्यानं प्रचार करणारा, त्याला वाहून घेतलेला सुधारक मासिकाचा संपादक आणि सुधारकी विचारांचे खरे खंदे पुरस्कर्ते. पण आगरकरांच्या व्यक्तिमत्वाला याच्यापेक्षा बरेच काही पैलू आहेत. आगरकर हे विद्वान होते, एवढंच नाही तर ते रसिक विद्वान होते. ते साहित्याचे फार मोठे जाणकार होते. संस्कृत साहित्य तर त्यांच्या काळातल्या त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांसकट, उदाहरणार्थ लोकमान्य टिळक, त्यांना तर ती नाटकं, ते वाङ्मय हे जवळपास मुखोद्गत असायचं. पण जेव्हा टिळकांबरोबरच डोंगरी तुरुंगामध्ये आगरकर बंदी होते त्यावेळेला त्यांना वेळ कसा घालवायचा हा एक प्रश्न होता. ते आपापसात चर्चा करायच्या इथपर्यंत ठीक आहे, पण एकदा कोठडीत एकट्याला बंद केल्यानंतर काय करावं, याच्यासाठी त्यांनी जर काही एक शक्कल लढवली असेल तर ती की त्यांचा एक दुसरा भवभूती कालिदासासारखाच फार लाडका लेखक होता, त्याचं नाव शेक्सपियर, आणि त्याची जवळपास सर्व नाटकं आगरकरांनी त्यांच्या तरुण काळात कॉलेजमध्ये असतानाच फार मन लावून वाचलेली होती. तेव्हा त्यांच्या मनात असा विचार आला की आपण शेक्सपियरचंच रूपांतर का करू नये, आणि रूपांतर का म्हणायचं, भाषांतर का म्हणायचं नाही. याचं कारण त्यांना असं वाटत होतं की ह्या प्रकारची कथा, या प्रकारची पात्र, त्यांची पार्श्वभूमी ही भारतीय मनाला, मराठी मनाला कशी कळणार, कशी रुचणार. मग त्या कथेचा जो काही आशय आहे, त्या हॅम्लेट नावाच्या, त्याचं नाव चंद्रसेन आहे त्यांच्या नाटकामध्ये, ही व्यथा त्यांच्यासमोर जायची तर ती अशा रूपात जायला पाहिजे की भारतीय प्रेक्षकाच्या ती सहज पचनी पडेल. म्हणून त्यांनी त्याचं निखळ भाषांतर करायच्याऐवजी त्याचं रूपांतर करायचं ठरवलं. सगळ्या पात्रांची नावं बदलली, जी भारतीय लोकांना कानावर पडली तर जुन्या राजवाड्यांची वाटतील, सरदारांची वाटतील अशी केली, आणि त्या कथेला एक थोडीशी मुरड घालून त्यांनी त्याचं एक मराठी रूपांतर केलं. पण मराठी रूपांतर करायचं म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये अनंत अडचणी आहेत की त्याच्यामधली पात्र जे बोलतात, काही राजे आहेत, काही दरबारातले अधिकारी व्यक्ती आहेत, उदाहरणार्थ पोलोनियस, मग त्यांची भाषा कशी असेल, त्यातल्या स्त्रीपात्रांची भाषा कशी असेल, जी अशा उच्च वर्गातली नाहीत, अशा तुलनेनं खालच्या दर्जामध्ये असलेल्या लोकांची भाषा कशी असेल. ती भाषा जर मराठीत आणायची तर कोणती भाषा आणायची. म्हणजे त्यावेळेला ग्रामीण भागातल्या भाषांना बऱ्याचदा कुळं, म्हणजे जे शेतकरी लोक होते त्यांची, म्हणून ती कुळवाडी भाषा म्हणायची. पण आगरकर त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात की हा कुळवाडी, नागपूरचा कुळवाडी वेगळी भाषा बोलतो, कोकणातला कुळवाडी वेगळी बोलतो, देशावरचा वेगळी बोलतो. मग कोणत्या कुळवाडी भाषाची. बरं, आता समजा ही कुळवाडी बाई असेल तर कुळवाडी बाईची भाषा ही त्याहून वेगळी असते. आणि त्यांनी तर एका ठिकाणी असं म्हटलंय की बाईची भाषा जर शिकायची तर त्याला शाळा नाही, त्याची शाळा एकच, म्हणजे बाई जिथे राहते ते घर, तिथं जाऊन तुम्हाला ऐकायला पाहिजे, तरच तुम्हाला ती भाषा कळेल.
इतक्या बारकाव्यानं त्या पात्रांच्या संवादामधल्या भाषेचा विचार करणारा हा अनुवादक नाही, रूपांतर करताय आणि फार मोठा क्रियाशील रूपांतर करताय. कारण त्यांना हे पाहिजे की आता हे फक्त वाचलं जाणार नाहीये, हे रंगभूमीवर असेल. मग रंगभूमीवर असलेल्या माणसाला या प्रकारची भाषा अवगत असेल का? त्या भाषेचं उच्चारण अवगत असेल का? त्यातल्या पात्रांना या प्रकारच्या भाषेचे बारकावे समजतील का? अशापासून सगळ्या गोष्टींचा विचार केलेली त्यांची ही प्रस्तावना आहे. त्यामुळे आगरकर हे फक्त निव्वळ सुधारक होते, सुधारक विचारांचे पुरस्कर्ते आणि खंदे त्यासाठी लढणारे, म्हटलं तर आजच्या भाषेत सामाजिक कार्यकर्ते होते. एवढंच नाही तर ते फार मोठे वाङ्मयाचे जाणकार होते, साहित्याचे जाणकार होते. आणि असे जाणकार होते की ज्यांना नाटक हे फक्त वर्गात शिकवायचं नसतं तर ते रंगभूमीवर सादर करायचं असतं, याची फार मोठी जाणीव असलेले असे जाणकार होते. हा पैलू जर बघायचा असेल तर त्यांनी हॅमलेटचं विकार विलसित म्हणून जे भाषांतर केलं आणि त्या भाषांतर म्हणण्यापेक्षा रूपांतर केलं, आणि त्या रूपांतराला असलेली जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना जरूर बघावी. त्या काळात स्त्रियांवरील अत्याचारांमुळे, विधवांच्या केशवपनासारख्या जाचक प्रथांमुळे आगरकर अत्यंत व्यथित होत होते. याच काळात बालविवाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि समाजाचा तळ ढवळून निघाला. बालविवाह आणि विधवांचे पुनर्विवाह या एका प्रश्नावर एका अग्रलेखात ते लिहितात, जशी बालविवाहाची, जशी विधवा विवाहाची, तशीच विवाह निराकरणाची गोष्ट होय. जर सरकारनेच कायदा केला तर आमचे लोक शुष्क वल्गनेहून विशेष काय करू शकतील? आगरकरांचा हा मोकळा विशाल दृष्टिकोन सनातनी समाजाला झेपणारा नव्हता. अशा बंडखोर विचारांच्या प्रकटीकरणावर बंधने येऊ लागली. तेव्हा आता स्वतःच्या मालकीचे वृत्तपत्र असावे या भावनेतून स्वयंप्रज्ञ आगरकरांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारकमधील विचारांची मांडणी एवढी आक्रमक आणि परखड होती की त्यांचा अनन्वित छळ होऊ लागला. तुम्हाला ठार मारू अशी धमकीची पत्रे त्यांना येऊ लागली. धुळवळीचे निमित्त साधून आगरकरांची प्रेतयात्रा काढली गेली. ती त्यांनी घराच्या सज्जावरून पाहिली असे त्यांच्या पत्नीने नमूद केले आहे. पण त्यांचा ठाम निश्चय होता, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. त्याविषयी विस्ताराने बोलत आहेत ज्येष्ठ संशोधक आणि लेखक प्राध्यापक अरविंद गणाचारी. त्यांची जी वृत्ती झाली, इष्ट आहे ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, त्यामुळे आपण ह्या एका कोणाचे हे नाही आहे, पण मला जे वाटतं, जे पटतं ते मी माझ्या सुधारकात लिहिणार म्हणून त्यांनी सुधारक हे नाव घेऊन आपलं वृत्तपत्र ऑक्टोबरच्या महिन्यात दसऱ्याच्या दिवशी 1886 सुरुवात केली. ते त्याचे मराठीचे जे लेख असतात ते सुधारकात छापायचं हे आगरकरांची रिस्पॉन्सिबिलिटी होती. इंग्लिश पार्ट जो होता, त्यांचे फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांच्यामुळे आलेले जे लाईफ मेंबर म्हणून आलेले गोपाळकृष्ण गोखले हे त्यावेळेला 23 वर्षाचे होते. आगरकर 28 वर्षाचे होते, ते 24 वर्षाचे होते, 23. ते त्याचे इंग्लिश एडिटर म्हणून. आणि त्यामुळे 1886 पासून ते 1895 ज्या वेळेला आगरकरांचा मृत्यू झाला त्यावेळेपर्यंत आगरकर आणि बऱ्याच वेळेला हे गोखले हे त्या दोघांना जणांनी मिळून ते सुधारक काढलं. पण सर्वात संपादक म्हणून त्यांचं जे हे होतं, नाव होतं, ते फक्त आगरकरांचं होतं. पण त्याच्यामध्ये गोखलेही लिहित असत. गोखले इंग्लिश पार्टमध्ये लिहित असत, इंग्रजीमध्ये लिहित असत, आणि वृत्तपत्र हे मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही येत असे. ह्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी स्त्रियांचे लेखही छापले. म्हणजे फक्त त्या स्त्रियाबद्दलचे लेख छापले. इंग्लंडमध्ये ज्या सफ्रागिस्ट म्हणून ज्याला त्यांना मतदानाचा हक्क मिळावा ह्या चळवळीसाठी काम करणाऱ्या ज्या एमिली पँखर्स्ट होत्या, अशा स्त्रियांची चरित्र छापली त्याने. तसे त्यांनी सुधारकामध्ये शेठ माधवदास रघुनाथदास यांचा तो धनकर कुंवर बरोबर जो विवाह झाला, पुनर्विवाह झाला,
त्याची सगळी त्याची कथा त्यांनी पहिल्यांदा आपल्या सुधारकात छापली. आणि सुधारकात पंडिता रमाबाईबद्दल ज्या वेळेला एक राळ उठवली गेली, शारदा सदनमध्ये तिच्यावरती तिथे ख्रिश्चन केलं जातं असे आरोप करण्यात आले, तिच्याविरुद्ध केसरीमध्ये लेख लिहिण्यात आले तिचे. पण पंडिता रमाबाई आणि आगरकर ह्यांचे संबंध होते. आगरकरांनी आपली भाची वेणू हे तिचं पालकत्व घेतलं होतं आणि वेणूला विधवा झाल्यानंतर ती बालविधवा ज्यावेळेस झाली, वेणूला शारदा सदनमध्ये ठेवण्यात आलं आणि त्या निमित्ताने त्यांची आणि पंडिता रमाबाईंची शारदा सदनमध्ये भेट बऱ्याच वेळेला होत असे. आणि त्यामुळे त्या आतल्या गोटातली माहिती ऐकल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला ही राळ उठवण्यात आली पंडिता रमाबाईंच्या विरुद्ध, त्यावेळेला सर्वात अतिशय समर्थ असं समर्थन जे कुठनं आलं तर ते आगरकरांच्या सुधारकामध्ये आलं. एकदा एका वाचकाने त्यांना प्रश्न विचारला की तुमचा सुधारक आणि टिळकांचा केसरी आम्ही 8 आणे खर्च करून दर आठवड्याला घेतो, एवढे पैसे खर्च करून काय वाचतो तर तुमची दोघांजणांची भांडणं, त्यामुळे आपण खर्च करावी नको असा आम्हाला आता प्रश्न पडतो आहे. आगरकरांनी त्यावरती एक अतिशय मार्मिक असा अग्रलेख लिहिला, महाराष्ट्रीयास अनावृत्त पत्र. महाराष्ट्रीयाचं एक ओपन पत्र, एक अनावृत्त पत्र. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सुरुवात केली की हे सोलापूरकर मित्रा, वादविवादाला घाबरतोस कशाला? ज्या समाजात वादविवाद होतात त्या समाजाची प्रगती होते. मला काही माझी मतं आहेत, टिळकांची काही मतं आहेत, आम्ही आमची मतं हिरिरीने मांडतो. तुम्हाला सर्वजणांना डिसाईड करायचं आहे की तुम्हाला ठरवायचं आहे की ह्याच्यातली खरी कुठली. आम्ही हे तुमचं लोकशिक्षण करतो आहे. त्यांचं जे वाक्य होतं सुधारकाचं, इष्ट आहे ते बोलणार, साध्य आहे ते करणार, हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं आणि ते तशाच प्रकारे शेवटपर्यंत राहिले. मात्र आजवर सर्व सामाजिक समस्यांवर एक दिलाने काम करणाऱ्या टिळक आणि आगरकर या 2 मित्रांमधील वैचारिक मतभेदांची दरी रुंदावत जाऊ लागली. आगरकर आदर्शवादी होते. त्यांच्या मते सामाजिक सुधारणेविना स्वातंत्र्य ही संकल्पना अप्रासंगिक आहे. या उलट टिळकांची धारणा अशी होती की आधी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इतर समस्या आपोआप सुटतील. वास्तविक उभयतांच्या मनात लोककल्याणाचेच विचार होते, मात्र त्यांचे मार्ग भिन्न होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती आणि लोकमान्य टिळकांचे पणतू डॉक्टर दीपक टिळक सांगतात, जो मतभेद म्हणून म्हणतात तर ती त्यावेळेला परिवर्तनाची एक गरज होती, समाज परिवर्तनाची गरज होती आणि ते चौफेर होतं. म्हणजे ते जसं राजकीय होतं तसं सामाजिक होतं, आर्थिक होतं, औद्योगिक होतं. आणि जर आगरकरांचे संपूर्ण लेख आपण जर वाचले तर त्या लेखात आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळे विषय त्यांनी हाताळलेले आहेत. आगरकरांनी जे जास्त लेखन म्हणजे त्याची जर संख्या म्हटली तर त्यांनी स्त्री पुरुष किंवा स्त्रियांवर जो अत्याचार आहे किंवा ज्याला आपण समानता म्हणतो त्या समानतेबाबत अनेक गोष्टी त्यांनी परखडपणे मांडलेल्या आहेत. हे दोघंही जण असे हे होते की आपलं मत हे प्राकर्षाने मांडायचं, खणखणीत मांडायचं आणि त्या याच्यात कुठेही दुसऱ्याला प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करायचं. आणि अशाच यांनी हे सर्व लेखन केलेलं आहे. यात जो काही मी म्हणत होतो की सैद्धांतिक दोघांच्या याच्यातला मतभेद तो अगदी सोपा आहे, म्हटलं तर सोपा आहे पण काळाला खूप अवघड आहे. तो म्हणजे आहे एक विज्ञानवादी तर्कनिष्ठ अशी विचारसरणी जी आगरकरांची होती. आगरकरांची विचारसरणी ही स्पेन्सर हा जो काही पाश्चिमात्य विद्वान आहे त्याच्या याच्याप्रमाणे होती, जी विज्ञानवादी होती, बौद्धिक
याच्या बौद्धिक याच्यावर होती आणि टिळकांची विचारसरणी ही आध्यात्मिक याच्यावर होती. अगदी सोप्या उदाहरण द्यायचं झालं तर असं देता येईल की आपण गीता सर्वांना आपल्याला माहिती आहे, तर आगरकर हे गीतेकडे पाहत असताना व्यासांनी मांडलेले त्यांचे विचार अशा तऱ्हेने पाहत असत आणि टिळक हे आध्यात्मिक दृष्टीने श्रीमद भगवद्गीता असं म्हणून त्यांनी त्याचा अर्थ गीता रहस्य सांगितला. हा त्याच्यातला भेद सहजपणे लक्षात येतो आणि याच्यामुळे अनेक गैरसमज अनेकांनी त्याबाबत होतात, परंतु तसे असायचे कारण नाही, कारण दोघांनी आपलं आयुष्य हे या देशाच्या पुनरुत्थानाकरता किंवा या देशाची परिस्थिती सुधारावी याच्याकरता केलं. 1894मध्ये आगरकर हे चान्सलरने अपॉइंट केलेले मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरचे मेंबर होते आणि टिळक हे इलेक्टेड मेंबर होते. पण दोघा जणांचा एक पान सुपारीचा समारंभ करावा असं त्या विद्यार्थ्यांना वाटलं. दोघे तयार नव्हते, पण शेवटी ते आग्रहखातीर तयार झाले आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये त्यांचा पान सुपारीचा समारंभ झाला. त्या पान सुपारीच्या समारंभातला उत्तर देताना आगरकर म्हणाले की आगरकर म्हणजे रेल्वेच्या इंजिनासारखे आहेत. हे ऐकायला बरं वाटतं आणि टिळक हे त्याचे ब्रेक्स आहेत. हे करा, टिळक हे त्यांच्याबरोबर तिथे बसले होते, पण त्याच्या पुढचं महत्त्वाचं ते बोलले की रेल्वेच्या इंजिनाशिवाय समाजाला गती प्राप्त होत नाही आणि ब्रेक्सशिवाय त्याला समाजाला स्थैर्य लाभत नाही. त्यामुळे जितकी इंजिनाचं महत्त्व आहे तितकंच त्या ब्रेक्सचं महत्त्व आहे. मला हे सांगायचं आहे की टिळक आणि आगरकर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आगरकर सुधारकमधून आपले विचार मुक्तपणे मांडू लागले. त्यातील एका लेखात ते म्हणतात, दुष्ट आचारांचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्य संशोधन आणि भूतदयेचा विचार इत्यादी सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी विचार कलहाखेरीज होत नाहीत. वैचारिक वाद हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सुधारक वृत्तपत्रातून आगरकरांनी वेळोवेळी स्त्रियांचे केशवपन, बालविवाहाची अनिष्ट प्रथा, घटस्फोटाची स्त्रियांना मुभा अशा विषयांवर आपले बंडखोर विचार मांडले. हळूहळू हे विचार तत्कालीन समाजाच्या पचनी पडू लागले. त्याविषयी वंचित विकास संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर म्हणतात, मला असं वाटतं की भारतामध्ये जे कोणी समाजसुधारक होते त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रणी नाव असेल तर गोपाळ गणेश आगरकर. त्यांनी विवेकबुद्धीनी किंवा निष्ठेवरती जास्त भर दिला. तुम्हाला विवेकाने विचार करायला शिकवलं, फक्त विचार करायला शिकवलं नाही तर स्वतंत्र विचार करायचा, स्वतंत्र निर्णय घ्यायचे आणि ते अंमलात आणायचे. खूप वेळेला आपल्याला स्वतंत्र विचार करायचा असतो पण निर्णय घेऊन अंमलात आणायचे नसतात, कारण चुकीचं जर काही घडलं तर त्याचा दोषारोप लोकांवर करायचा असतो. यांनी स्वतःला विवेकाने विचार करून निर्णय घेऊन अंमलात आणायला शिकवलं. ही त्यांची पहिली शिकवण की जी आजही मला असं वाटतं की खूप लोकांना पटत नाही किंवा ते लपतात किंवा ते अंमलात आणत नाहीत. त्यांच्याबद्दल जेव्हा मी कामासंबंधी विचार केला त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्रियांचं शिक्षण, ते सुद्धा पुरुषांबरोबर, म्हणजे को एज्युकेशन जे आपण म्हणतो ते त्यांनी मांडलं की स्त्री आणि पुरुष किंवा मुलगा आणि मुलगी यांनी एकत्र शिक्षण घेतलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये निकोप वाढ होते. जे आपल्याला सारखं वाटतं की मुलगा मुलगी काय काय काय, ते काहीही घडत नाही. तुम्ही दोघंही बरोबरीने मोठे होता, एकमेकांना समजून घेता. त्याच्यानंतरचा त्यांचा एक महत्त्वाचा जो विषय आहे की जो मला खूप भावला तो म्हणजे तुम्ही पैसे मिळू शकाल, म्हणजे अर्थार्जन करता येईल असं शिक्षण, याच्यावर त्यांचा भर होता की आपला चरितार्थ, आपल्या कुटुंबाचा चरितार्थ बाईंनी आपण चालवला पाहिजे, असे एवढे पैसे तिला मिळवता आले पाहिजेत. मला नेहमी वाटतं की आता जे आपण व्होकेशनल ट्रेनिंगचा विचार करतो ना, व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे काय हे त्यांनी एवढ्या वर्षापूर्वी मांडलं होतं. दुसरे जे विषय त्यातले मांडले ते म्हणजे विधवा विवाह, याच्यावर त्यांचा भर होता.
आज आम्ही एक अभय वंचित विकासतर्फे अभय अभियान आम्ही चालवतो. दुसरं मला एक खूप भावलं, आम्ही HIV एड्समध्ये काम केलं आणि तेव्हा मग लक्षात आलं की आपण सेक्स एज्युकेशन दिलं पाहिजे. ह्यांनी त्या काळात सांगितलं होतं की लग्न करण्यापूर्वी पुरुष आणि बाई या दोघांचं एकमेकांशी बोलणं झालं पाहिजे, त्यांच्यात भावनिक संबंध म्हणजे भावनिक नातेसंबंध झाले पाहिजेत, मग त्यांचे संबंध आले पाहिजेत. आणखीन एक समाजातला जो भाग आहे की ज्याच्यावर त्यांनी खूप टीका केली आणि अजूनही हे बोलायचं आपलं धाडस होत नाही, ते म्हणजे असं आहे की प्रेमावरती असतं याच्याबद्दल प्रश्नच नाही. नवरा बायकोंचं खूप प्रेम असेल, नवरा गेला आहे, तिला दुःख झालं आहे, जीवन अवघड झालं आहे, त्यात ती एखाद वेळेस गेली, तिला धक्का बसला, हा भाग निराळा. पण नवरा गेल्यावर आपल्याला जगण्याचा कॉन्फिडन्सच नाही, कुणी विचारणार नाही आपण खायचं प्यायचं काय, किंवा मुलांना कसं सांभाळायचं. म्हणून बायका जेव्हा विहीर जवळ करतात त्याच्यावर त्यांनी एक लेख लिहिला आहे की हे पतीचं प्रेम का पुरुषांची निर्घृणता. आजसुद्धा हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. जेव्हा आपण बायकांच्या विकासाचा किंवा बायकांच्या प्रगतीचा विचार करतो, किती वर्षापूर्वी या माणसाने हा विचार केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, ठीक आहे तुमचं प्रेम आहे ना, तर दोघांचंही एकमेकांवर प्रेम पाहिजे, दोघांनी एकमेकांसाठी केलं पाहिजे, तर त्या नातेसंबंधाला म्हणजे आनंद आहे, त्याच्यामधनं काहीतरी निर्माण होतं. नवरा गेला म्हणून बाईंनी 14व्या वर्षी सती जायचं, केश वपन करायचं, तिला कुरूप करायचं. एक फार म्हणजे त्यांनी विनोदी म्हणला की खौचाक प्रश्न विचारला की बाई गेल्यानंतर पुरुष त्या दिवशी तरी बिडी काढी सोडतो का? म्हणजे समानता किंवा दोघांचं बरोबरनी जगणं वाढणं. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही लहानपणापासून बरोबर जगा, बरोबर वाढा आणि बरोबर आनंद घ्या. हे सगळे विचार त्या काळात बोलण्याचं धाडस त्यांनी केलं. आज आम्ही हे विचार लोकांपर्यंत न्यायचा प्रयत्न करतोय, त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून चालायचा प्रयत्न करतोय. म्हणून त्यांचा जो आग्रह होता ना की प्रत्येकाने विवेकाने विचार करावा. जर त्या छोट्या मुलीला असं म्हणते मी की 14व्या वर्षी नवरा गेलाय, 18व्या वर्षी गेलाय, 35व्या वर्षी गेलाय, जेव्हा तुम्ही विवेकाने विचार करायला शिकवता तेव्हा पाय नाही घसरत. आणि जेव्हा तिचा पाय घसरला असं म्हणतो तेव्हा एकटीचा नाही घसरत. असं पण असू शकतं ना की घरातलं कोणी तिच्या दिसण्याचा फायदा घेत असेल, तिच्या तरुणपणाचा फायदा घेत असेल, तिला एक्सप्लॉइट करत असेल. आजही आपण हे वाचतो की बाईवरती अत्याचार होतात, घरात होतात, बाहेर होतात. मग हा जो विचार आहे ना त्यांचा, हा किती मूलभूत आहे बघा. आणि मला सगळ्यात विशेष वाटतं की ह्याच्याबद्दलचा आवाज त्यांनी उठवला आहे, एका पुरुषाने उठवला इतक्या जुन्या काळी. त्या काळात त्या माणसांनी दुसरा विचार मांडला होता की आपल्याला मूल होऊन द्यायचं आहे की नाही, पुरुषाला हवं असलं तरी हा निर्णय दोघांनी मिळून घ्यायचा आहे. म्हणजे खरंच आत्ता जे जे काही आपण मांडायचा प्रयत्न करतोय किंवा सगळ्या समाजामध्ये जे चाललं आहे ना, ते ह्यांनी 200 किती जुना काळ आहे, 1800चा काळ आहे, त्या काळामध्ये सांगून ठेवले. आजचं साल काय, ते साल काय. आगरकर हाडाचे समाज सुधारक होते. ते स्वतः कोकणस्थ ब्राह्मण असल्याने त्यांना जाती व्यवस्थेचा जाच होणे शक्य नव्हते. तरीही त्यांनी जाती व्यवस्थेचा तीव्र निषेध केला. या संदर्भात महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव म्हणतात, गोपाळ गणेश आगरकरांना ज्यावेळेला आपण स्मरण करतो आहोत, त्यावेळेला त्यांचं स्मरण करताना केवळ त्यांची प्रतिमान, तिला हार घालणं वगैरे आणि केवळ 4 शब्द त्यांच्याबद्दल बोलणं मला बरोबर वाटतं. त्यांच्यावर तो अन्याय होईल. त्यांनी जी आधुनिक आता आपण ज्याचा विचार करतो ते स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, लोकशाही समाजात नंतर इंदिरा गांधी जारी घातलेलं, ही सगळी मूल्य त्यांनी त्या काळात त्यांना जे मिळालं आत्मसात करून घेऊन त्याचा आग्रह धरला होता त्यावेळेला. आणि त्यांना त्यावेळेला काय सांगण्यात आलं की तुम्ही आत्ता हा आग्रह धरू नका, पहिल्यांदा स्वातंत्र्य म्हणजे काय, राजवट बदला, इंग्रजाला घालवा, असं जे झालं त्याबद्दलचा जो त्यांनी ज्यावेळेला टह फोडला, प्रसंगी लोकमान्य टिळकांच्या सारख्या माणसाकडून नाराजी पत्करली, अगदी जवळजवळ बहिष्कारासारखी परिस्थिती आलेली आहे. तर मला असं वाटतं त्यांना खरोखर जर आत्मस्मरण करायचं असेल आणि बाबासाहेबांच्यावर सुद्धा प्रसंग पुढे गांधींच्या उपोषणातून जो आलेला आहे, पुणे करार वगैरे जे आपण म्हणतो त्यातला तो भाग आलेला आहे.
की कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो, काहीतरी होणारच आहे म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा जी घटना लिहिली आणि त्यांनी अखेरचं जे भाषण केलं 48 साली लोकसभेमध्ये जे भाषण केलं संसद अर्पण करताना देशात, मला असं वाटतं आगरकरांचा आग्रह त्या काळात आग्रह आणि बाबासाहेबांचं संसदेतले ते भाषण हे जर पाहिलं तर मला असं वाटतं जी भारतीय संविधान आम्ही मान्य केलं, अहो स्त्रीला मतदानाचा अधिकार मिळणं जे युरोपात घडलं होतं ते इथं घडलं, पुढे घडलं आहे. म्हणजे एक त्याचं उदाहरण म्हणून सांगेन, अस्पृश्यता ते हे सगळं. तर त्या दिशेने आम्ही गेलो तर ती श्रद्धांजली होईल. मला असं वाटतं की गोपाळ गणेश आगरकरांच्या सारखी सुद्धा अनेक माणसं आदिवासी क्षेत्रापासून दलित क्षेत्रापासून स्त्रियांच्या क्षेत्रापर्यंत अगदी भटक्या मुक्तांच्यापासून जे नंतर जे सगळे आवाज स्पष्ट होत गेले, या आवाजानाचं दाद आपण खरोखर अर्थानं दाद देऊन संबंध भारत एक असेल, भारत माताची जे जोर यायला पाहिजे. मला असं वाटतं की संविधानातला भारत निर्माण करण्याचा संकल्प, ती मूल्य रुजवण्याचा काम घेतलं पाहिजे आणि ते करत असताना ते केवळ घोषणांनी होणार नाही. हा जो त्यासाठी घडलेला जो इतिहास आहे आणि त्यामध्ये आगरकरांच्या सारख्यांचं योगदान आहे, ते योगदान नव्या पिढीच्या बरोबर आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नव्या पिढी पाहिलं पाहिजे, ते शिक्षणात आलं पाहिजे, विद्यापीठात आलं पाहिजे, हरघडे आलं पाहिजे. तो खरा इतिहास आहे. पण आमचं असं आहे की आम्हाला सोयीच्या पद्धतीने मिळवतो, इतिहासाचा वापर आम्ही सोयीप्रमाणे करतो. नव्या भारताचं जे सगळं जडणघडण आहे ती जर आज संविधानातल्या ह्याच्यातून आपण करत गेलो तर ती आगरकरांना सर्वात मोठी चांगली श्रद्धांजली होईल असं मला स्वतःला वाटतं. आगरकरांचे आचरण शुद्ध, विद्वत्ता बावनकशी, चारित्र्य संपन्नता आणि धडाडी हे त्यांचे अंगभूत गुण. आगरकरांच्या या गुणवैशिष्ट्यांचे विवेचन करत आहेत लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक श्री गिरीश कुबेर. आगरकरांचा विचार करताना त्यांच्याकडे सर्वसाधारणपणे सुरुवात म्हणून सुधारक ते संपादक, पत्रकार या अर्थाने पाहिले जातं. पण मला असं वाटतं की तसं करणं चुकीचं ठरेल, कारण आगरकरांची उंची केवळ पत्रकारितेच्या आणि संपादक पदाच्या चौकटीत मावणारी नाही. त्यांचं काम खूप मोठं होतं. त्या कामाचा संदेश देता यावा म्हणून त्यांनी वापरलेलं माध्यम पत्रकारिता होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी पत्रकारिता खूप महत्त्वाची होती हे असं मानणं चुकीचं ठरेल आणि पत्रकार म्हणूनच ते महान होते असं मानणं चुकीचं ठरेल. मुद्दा क्रमांक 1. दुसरा भाग यातला असा आहे की आगरकरांचं मोठेपण कशात आहे. एक काळ तुम्ही जो लक्षात घ्या, आगरकरांचा काळ, त्याच्यामध्ये अशी एक सर्वसाधारणपणे तत्त्वप्रणाली रूढ झालेली होती. परंपरागत अशा भारतीय समाजामध्ये असं मानलं जात होतं की परमेश्वराशी निष्ठा असलेले नीतिवंत असतात किंवा नीतिवंत असायचं म्हणजे काय, सर्व निष्ठा आपल्या परमेश्वराला व्हायच्या. या परंपरेमध्ये संत तुकाराम वगैरे या महाराजांच्या म्हणजे 12व्या-16व्या शतकानंतर आगरकरांचं मोठेपण अशासाठी की हा असा एकमेव किंवा पहिला विचारवंत असा होऊन गेला की ज्याने धार्मिकता आणि नैतिकता यांचा काहीही संबंध नाही हे अतिशय ठामपणाने सांगितलं. माझ्यासाठी हे खूप मोठे पण आगरकरांचं हे आपण मान्य करायला हवं. कारण काय होतं की धार्मिक माणसं ही नैतिक असतात. याच विधानाचा व्यत्यास असा आहे की नैतिक असण्यासाठी धार्मिक असणं आवश्यक आहे असं मानण्याचा प्रघात ज्या देशामध्ये होता त्या देशामध्ये एखादा विचारवंत उठतो आणि म्हणतो की धार्मिक असणं आणि नैतिक असणं यांचा काहीही संबंध नाही. धर्मावरती अजिबात निष्ठा नसणारा किंबहुना म्हणजे ज्याला नास्तिक म्हणता येईल असा माणूससुद्धा पूर्णपणे नैतिक असू शकतो. पण त्याचवेळी धर्मावरती पूर्ण निष्ठा असलेला किंवा धर्माला वाहून घेतलेला माणूससुद्धा, अशी व्यक्तीसुद्धा अत्यंत अनैतिक असू शकते. त्यामुळे धर्म आणि नैतिकता यांचं नातं तोडणारा हा पहिला विचारवंत म्हणून आगरकरांचं मोठेपण महाराष्ट्राने लक्षात घ्यायला हवं. त्या अर्थाने आगरकर हे देशातल्या अतिशय म्हणजे महत्त्वाचं विधान मला मांडावं असं वाटतं, करावं असं वाटतं की आगरकर हे देशातल्या नास्तिक चळवळीचे महाराष्ट्रातले प्रणेते नाही, देशातले संस्थापक आहेत असं म्हणायला हवं. महाराष्ट्राला ज्या वेळेला लँड ऑफ रिझन म्हणजे तर्कवादाचं आश्रयस्थान असलेलं राज्य असं जेव्हा म्हटलं जातं, म्हणजे देशामधलं महाराष्ट्राचं मोठंपण काय, तर महाराष्ट्र हा लँड ऑफ रिझन आहे, तर्कवादाचा, बौद्धिकतेचा आधार आहे असं मानलं जातं. तर त्या आधारामागचे आधारस्तंभ हे आगरकर होते हे आपण लक्षात ठेवायला हवं.
दुसरा एक मुद्दा त्यांच्या बाबतीत आवर्जून मांडायला हवा. म्हणजे त्या काळात एक मोठा वाद महाराष्ट्रामध्ये झाला होता. झालं होतं असं की मुंबईची एक तरुण मुलगी, ती तरुण झाली नव्हती, तिचा विवाह त्यावेळच्या परंपरेप्रमाणे झाला आणि विवाहानंतर जेव्हा ती पतीच्या घरी गेली त्यावेळेला तिने अशी भूमिका घेतली की माझ्या देहावरती माझा हक्क आहे. तुम्ही कल्पना करा, अशी भूमिका 21व्या शतकात घेणाऱ्या मुलीसुद्धा किती कमी असतील. पण ही मांडणी तिने त्यावेळेला घेतली आणि तिने नवऱ्याला सांगितलं की मला जेव्हा इच्छा असेल, माझी जेव्हा इच्छा असेल तेव्हाच तुम्हाला स्पर्श करायचा. आणि त्याच्यावरनं खूप मोठं वादळ निर्माण झालं. त्यावेळेला झालं असं की नवऱ्याने भूमिका घेतली की हिंदू कायद्यानुसार तुझा विवाह झालेला आहे आणि विवाह झालेल्या पत्नीवरती पतीचा पूर्णपणे अधिकार असतो, हे सर्वमान्य तत्त्व होतं. त्या मुलीनं ते नाकारलं. ती म्हणाली नाही, असं चालणार नाही, हे बरोबर नाही आहे. तिला तिच्या वडिलांनी पाठिंबा दिला. ही सगळी घटनाक्रम, ही परंपरा आपण लक्षात घ्यायला हवी. महाराष्ट्र हा किती सुधारणावादी प्रदेश तेव्हा होता हे आता लक्षात येईल. तिला वडिलांनी पाठिंबा दिला. तेवढ्यावरच ती थांबली नाही. तिने त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहिला या विषयावरती की स्त्रीच्या देहावरती हक्क कुणाचा, असा तो लेख लिहिला. त्यावेळेला ती नंतर त्या लेखाने अर्थात जे काही वादळ निर्माण व्हायचं होतं ते झालं. समाजामध्ये दोन तट पडले की एक हिंदू धर्मानुसार जर विवाह झालेला असेल तर हिंदू धर्माच्या परंपरेनुसार तिच्या मागणीकडे दुर्लक्ष करायला हवं आणि तिचा नवरा जो म्हणतोय, पती जे म्हणतोय ते मान्य करायला हवं. हे वाद पडले. घरात अर्थातच तिच्या वादळ निर्माण झालं असणार, कारण तिला नवऱ्याने नाकारलं. वडिलांच्याकडे ती राहायला गेली, वडिलांनी पाठिंबा दिला. नंतर ही तरुण व्हायची होती, तिने न्यायालयात या प्रकरणाला आव्हान दिलं की शेवटी अधिकार कोणाचा, देह माझा असेल तर माझा अधिकार आहे. पण दुर्दैवाने त्यावेळेला तिचा पराभव झाला. न्यायालयानं तिची मागणी अमान्य केली आणि शेवटी या मुलीनं इंग्लंडच्या राणीला पत्र लिहिलं की तुझ्या देशामध्ये काय आहे आणि तुला हे चालेल का. आणि अशा तऱ्हेनं तो प्रश्न इतका धसास लागला की त्यातला कौतुकाचा भाग, महत्त्वाचा भाग किंवा ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय संदर्भ महत्त्वाचा आहे म्हणून तो भाग लक्षात घ्या. राणीने तिची भूमिका उचलून धरली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशातच कायदा झाला. तो कायदा संमती वयाचा कायदा नावाने ओळखला जातो. कन्सेंट एज म्हणजे कन्सेंट देण्याचं, शरीराच्या वरती हक्क देण्याचं वय काय असायला हवं, विवाहाचं वय काय असायला हवं, यावरनं तो कायदा निर्माण झाला. आणि त्यावेळेला टिळकांसारखे पुढारीसुद्धा आणि अनेक जण, विशेषतः जे सनातनी विचारांचे होते ते सर्व आणि काँग्रेसमधले आधुनिक मानले जाणारे टिळकसुद्धा हे त्या मुलीच्या नवऱ्याच्या बाजूने होते. त्यावेळेला या मुलीची बाजू घेतली आणि त्याप्रमाणे तिने हिरिरीने मांडली. त्यातल्या काही मोजक्या लोकांमधलं एक नाव म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. न्यायमूर्ती रानडेंनी तिला पाठिंबा दिला, आगरकरांनी तिला पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्रात जे सुधारणेचं जे वारं निर्माण झालं किंवा आजही महाराष्ट्र हा देशातल्या महिला हक्काविषयीचा पहिलं राज्य आहे, याचं कारण त्या मोहिमेमध्ये आहे. म्हणजे देशातली पहिली वैद्यकीय महिला, त्या महिलेचं नाव हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, रखमाबाई राऊत नावाची ही मुलगी, तिची ही कथा. मग ती भारतातली पहिली वैद्यक मानली जाते. काही जणांच्या मते आनंदी जोशी, पुण्याच्या आनंदीबाई जोशी या पहिल्या वैद्यक आहेत. त्या वादात पडायचं कारण नाही, जी कोणी असेल ती असेल, पण ते अशा पहिली वैद्यक महाराष्ट्रात झाली. महिला त्यावेळेला जेव्हा समुद्र ओलांडणं हे धर्मशास्त्रानुसार पाप मानलं जात होतं, त्यावेळेला पुण्यातली एक मुलगी सर्व समुद्र ओलांडून अमेरिकेला शिकायला गेली, वैद्यकीय शिकायला गेली. हे महाराष्ट्रातच घडू शकलं. याचं कारण या आगरकरांसारख्या विचारवंतांनी जे शिंपण केलं विचारांचं आपल्या भूमीमध्ये, त्याच्यामध्ये आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आगरकरांविषयी रँगलर परांजपे एके ठिकाणी आपली भावना व्यक्त करतात. राजकीय परिस्थिती बदलणे हे राष्ट्र सुधारणेचे फक्त एक अंग आहे. सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक परिस्थिती बदलणे हे जास्त महत्त्वाचे आणि कठीण कार्य आहे. आगरकरांनी आपल्या प्रतापशाली लेखणीने नेमके हे कार्य केले. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून पदभार सांभाळत असतानाच मृत्यूच्या गडद सावल्यांनी त्यांना घेरून टाकले. 17 जून 1895 रोजी काळाने त्यांच्यावर झडप घातली. एक अशांत वादळ शांत झाले. आगरकरांनी मृत्यूशय्येशेजारी एका पुरचुंडीत 20 रुपये ठेवले होते. माझ्या प्रेत दहनार्थ अशा चिठ्ठीसह.
सध्याच्या परिस्थितीत गोपाळ गणेश आगरकर यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांची समाजाला नितांत गरज का आहे याबद्दल प्राचार्य अरविंद गणाचारी म्हणतात, मला एक असं वाटतं की मराठी साहित्यामधला एकही साहित्यिक नाही आहे की ज्याने आगरकरांच्यावरती काही लिहिण्याचं काम केलं नाही. मग ते वि. स. खांडेकर असोत, कोणीही असोत, यादी फडके तर ते फार मोठेच होते. सगळ्या जणांनी आगरकरांवरती लिहिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्यिक विचारवंतामध्ये कुठल्याही साहित्यिकाने आगरकरांच्यावरती लिहिलं नाही असं झालेलं नाही आहे. त्यामुळे आगरकरांच्यावरती विलक्षण असं एक आकर्षण आहे. तो त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद, तो त्यांचा प्रखर असा तळमळ, त्यांची प्रखर तळमळ आणि कुठल्याही प्रकारची न तडजोड करता आपली मतं मांडणे, हे करताना पण आज आगरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद मागे का पडला, हे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला वाटतं की राम जन्मला पाहिजे, पण राम माझ्या घरात नको, दुसऱ्याच्या घरात जन्माला पाहिजे, कारण वनवास त्याला भोगावा लागला. आणि मला असं वाटतं की आगरकर बुद्धिप्रामाण्यवाद हा प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखा आहे. आगरकर हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहत होते, त्याने आपली मतं मांडली आहेत. प्रवाहाच्या बाजूने पोहत जाणे हे फार सुलभ आहे, त्याच्यात कष्ट नाही आहेत. त्यामुळे आजही आगरकरांच्याबद्दल अतिशय आकर्षण आहे, पण त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद कुठेतरी मागे पडल्यासारखा दिसतो. मला जे पटतं ते मी घेणार, माझ्या बुद्धीला आकलन जे होतं ते मी करणार. त्यामुळे मला वाटतं आजही आगरकरांचं आकर्षण जे आहे ते वैचारिक आकर्षण आहे. आजही समाजाला आगरकर हा ध्रुवताऱ्यासारखा मार्ग दाखवतो आहे. तो कितपत आपण त्याच्याबरोबर जायचं हे आपण विचार करायला पाहिजे. स्वाभिमानी तत्वनिष्ठ अशा या समाज धुरीणाचा अंत तसाच दैदिप्यमान होता. प्रख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर लिहितात, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या भूमीच्या सुपुत्रांनी वेळोवेळी बंडाचे निशाण उभारून बहुजन समाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला आहे. महाराष्ट्राच्या या भूमीत हिऱ्याच्या खाणी नसल्या तरी मानवी रत्ने दुर्मिळ नाहीत. अशाच या गोपाळ गणेश आगरकर नामक दैदिप्यमान रत्नाला आमचे त्रिवार वंदन.